नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनी आता बऱ्याचशा आपल्याला काय विचारलं होतं की आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपण बरेच औषधं वगैरे केमिकल रासायनिक वगैरे काय जे असतील त्या हिशोबाने सोडलेलं आहे. तर आता आपल्या शेतामध्ये शेतकरी मित्रांनो, हळद ही जास्त वाढ नसेल तरी चालेल, पण हळदीची जी फुटव्यांची संख्या आहे ना, ही पण आपल्या पिकामध्ये तेवढीच महत्त्वाची आहे. हळद हे पीक आता साधारणतः पाहायला जर गेलं तर आता या हळदीची जास्त हाईट पण नाही. आणि शेतकरी मित्रांनी ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे, आता हे पूर्ण जे क्षेत्र आहे जर आता पाहायला गेलं तर हे साधारणतः शेतकरी मित्रांनो 2.5 ते 3 एकरचं क्षेत्र आहे. आणि हळदीची हळद तुम्ही आता हे कलर आणि यात जो फुटवा आणि हिरवेगारपणा जे पाहतोय, तर शेतकरी मित्रांनो हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि हळद ज्या पद्धतीनं आपली निरोगी दिसते त्या पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये फुटव्याची संख्या पण भारी दिसत आहे. तर आता ह्यामध्ये जे आपण शेतकरी मित्रांनी नियोजन जे केलेलं आहे आपण सांगतो त्या हिशोबाने, तर आता ह्या शेतकरी मित्रांनी जंबो आणि स्टंप एक्सपर्ट हे जे वापरलं आहे, तर आता या हळदीचं जे क्षेत्र पाहतो याच्यामध्ये फुटव्याची संख्या आपण 1 नंबर अप्रतिम दिसत आहे. तर आता ही हळद जास्त काय हाईटला नाही, जर आपण बसलं साधारणतः ही 2 ते 2.5 फुटापर्यंत जास्तीत जास्त 2.25 ते 3 फुटापर्यंत हाईट आहे हळदीची. तर शेतकरी मित्रांनो आता ह्यामध्ये जे आपण पाहतो की फुटव्याची संख्या ही एकदम जोमात आहे आणि वाढ पण एकदम निरोगी आहे. आणि हळदीवरती करपा वगैरे आणि ब्लाईट्सचा पण अटॅक नाही. आणि शेतकरी मित्रांनी ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे, हे अशाच पद्धतीनं आपल्याला जर माहिती आणि जर नियोजन जर करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी जरूर संपर्क साधा 9527003666. तर आता हे शेतकरी मित्र जर बसले तर आपण त्या हळदीला पाहतोय की साधारणतः हळदीची जी हाईट आहे, तर शेतकरी मित्रांनो माझ्या आता ही जास्तीत जास्त टोंगळ्याची हाईटला आहे. आणि या हळद काय जे आहे, हळदीची जी फुटवी आणि जी निरोगी वाढ आहे हे आपण पाहतोय की, आणि हळदीची ग्रीनरी ही तेवढीच अत्यंत महत्त्वाची आहे. अशीच माहिती तुम्हाला पाहिजेत असेल आणि जर तुम्हाला निरोगी हळद जर वाढवायची असेल तर तुम्ही आमच्याशी जरूर संपर्क साधा. धन्यवाद मित्रांनो.